प्रहार केला ते विद्रोही संत नानक, आपल्या अभंगाच्या माध्यमातून समाजामध्ये समता आणि बंधुत्वाची पेरणी करणारे संत तुकोबाराय, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, सामंती बुद्ध्यातून स्वतःला मुक्त करणाऱ्या आणि धर्मव्यवस्थेला सुरुंग लावणाऱ्या माँसाहेब जिजाऊ, बहुजन स्वराज्य संकल्पक उर्वरित भूषण राजा छत्रपती शिवाजी महाराज, वयाच्या 14व्या वर्षी 4 ग्रंथ लिहून दिलेल्या धर्मव्यवस्थेला ज्या माणसानं सांगितलं एक सामान्य माणूसही एक धर्मपंडित होऊ शकतो, तो संस्कृत पंडित राजा छत्रपती संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक, करवीर नगरीचे राजे, माणसातील राजा आणि राजाचा माणूस ज्यांच्यामध्ये आम्हाला पाहायला भेटला ते लोक राजा राजश्री छत्रपती शाहू महाराज। या सर्व महापुरुषांना विनम्रपूर्वक अभिवादन करतो। माझ्या चिंतेचे आणि चिंतनाचा विषय असलेले मार्क्स, फुले आणि आंबेडकर यांच्या विचाराला प्रथमतः विनम्रपूर्वक अभिवादन करतो। मार्क्सवादा इतके अटळ असलेली जेनी, फुलेवादा इतके अटळ असलेली साऊ आणि आंबेडकरवादा इतके अटळ असलेली रमाई या माझ्या तिन्ही जैविक मातेला प्रथमतः विनम्रपूर्वक अभिवादन करतो। कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर विवेक म्हणजे महाविद्यालयाचा विवेक, ते तुम्हाला मराठीच्या लोकांना निश्चितपणे समजलं असेल, विवेक मिरगणे। महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय प्राध्यापक डॉक्टर शिवाजी मोरे सर, ज्युनियर महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय प्राध्यापक बीजी काळे सर, मला व्यक्त होण्याची संधी दिल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय मिरगणे सरांचे ऋण या ठिकाणी व्यक्त करतो। माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व प्रतिभावंत प्रबुद्ध प्राध्यापक जन हो। हा विषय खरं तर खूप क्लिष्ट, खूप अवघड विषय आहे। या विषयाने मला माहित नाही की मी कितपर्यंत मजल मारेन, कारण की या विषयाच्या अनुषंगाने खूप मोठ्या जागतिक विचारवंतांनी त्याच्या संदर्भात त्यांचा अभ्यास आणि ते केलेला आहे। माझा विचार किंवा मी जो मांडणार आहे तितका माझा काही ठावा, माझी भूमिका तिथपर्यंत बाबासाहेबांपर्यंत पोहोचणार नाही, तरी माझ्या अनुषंगाने मला जे काही मांडता येतील ते मी मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। हे जे अनिमेशन ऑफ कास्ट नावाचं जे पुस्तक होतं ते बाबासाहेबांनी लाहोरचं एक मंडळ होतं समाज सुधारण्याचं, आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांना भाषणासाठी अध्यक्षस्थान देण्यात आलेलं होतं आणि बाबासाहेबांना बोलवण्यात आलेलं होतं। लाहोरचं जात-पात तोडक मंडळ होतं। 1936 साली बाबासाहेबांना या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून बोलवण्यात आलं, परंतु बाबासाहेबांचे या पुस्तकातली जी भाषणं होती, जे भाषण बाबासाहेबांनी लिहिलं होतं, त्या समितीचं म्हणणं होतं हे भाषण आक्षेपार्ह आहे, ज्याच्यामधले विधानं, त्याच्यामधले तुम्ही काही गोष्टी बाबासाहेबांना सांगितल्या तुम्ही काढून टाका। बाबासाहेबांनी सांगितलं ठणकावून, परिषदेचे अध्यक्षपद भूषवण्याच्या सन्मानाखातर आपले भाषण तयार करण्यात प्रत्येक अध्यक्षाला हवे असलेले स्वातंत्र्य मी गमावू शकत नाही। आपल्याकडून मिळणाऱ्या कुठल्याही सन्मानापेक्षा मला माझ्या विचाराची अधिक पर्वा आहे। मी भाषणातील स्वल्पविराम सुद्धा बदलणार नाही ही बाबासाहेबांची ठाम भूमिका होती। म्हणजे अनेक लोक आहेत तुम्हाला दिसतील या देशातली ज्यांना खूप सारं पद आणि प्रतिष्ठा मिळाला की ते काही करायला तयार असतात, पण बाबासाहेबांची जी भूमिका होती, भाषणातला माझा स्वतः सोमा म्हणजे भाषणातला साधा माझा कोमा आणि स्वल्पविराम सुद्धा मी बदलणार नाही ही बाबासाहेबांची भूमिका होती। हे बाबासाहेबांचं भाषण होऊ शकलं नाही, शेवटी बाबासाहेबांनी हे भाषण मुंबईमधून छापून आणलं आणि जनतेसाठी ते खुलं केलं। म्हणजे तुम्हाला मला सांगायचं आहे की कार्ल मार्क्स नावाचा एक विचारवंत आहे आणि त्या विचारवंताने मीही प्रभावित आहे। म्हणजे कार्ल मार्क्सचा कम्युनिस्ट मॅनिफेस्टो नावाचा जो ग्रंथ आहे, जो इथल्या भांडवलदाराच्या उच्चाटनाच्या संदर्भात मार्क्सने लिहिलेला तो जाहीरनामा आहे, हा गुलामांच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे। जे या देशातले आणि जगातले सगळे गुलाम आहेत त्या गुलामांच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणजे कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हा जो ग्रंथ आहे, तद्वतच बाबासाहेबांचे अनिमेशन ऑफ कास्ट म्हणजे या जाती संस्थेच्या उच्चाटनाचा हा मॅनिफेस्टो आहे। ज्या लोकांना जाती संस्थेचं उच्चाटन करायचंय त्यासाठी हा अनिमेशन ऑफ कास्ट हे पुस्तक म्हणजे जागतिक पातळीवरती हे पुस्तक ज्या मार्क्सच्या म्हणजे कॅपिटलचं म्हणजे जे कम्युनिस्ट मॅनिफेस्टोची जी दखल जगाने घेतली तीच अनिमेशन ऑफ कास्टची जी जागा आहे ती तितकी मोठी जागा आहे। हे पुस्तक म्हणजे 87 वर्षानंतर एक कालबाह्य होऊ शकलं नाही याचं मला पहिल्यांदा दुःख आहे। म्हणजे 87 वर्षानंतर बाबासाहेब सुद्धा यशस्वी ठरले। म्हणजे हा लढा सांस्कृतिक या देशाचा लढा चार्वाकापासून सुरू झालेला आहे, या देशाचा लढा बुद्धापासून सुरू झालेला आहे, या देशाचा लढा नानकापासून सुरू झालेला आहे। ही सगळी महापुरुष मी म्हणेन अपयशी ठरलेली आहे। म्हणजे त्यांचं जे योगदान आहे निश्चितपणे त्यांनी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन या देशासाठी दिलेलं आहे, पण त्यांना जो माणूस अपेक्षित होता तो माणूस मात्र ते यशस्वीपणानं एक समाज अपेक्षित होता तो समाज मात्र ते घडू शकलेले नाही। त्यांची मुवमेंट या अद्यावधी थांबलेली आहे। म्हणजे या पुस्तकाच्या अनुषंगाने कास्ट स्टडीच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी अनेक विचारवंतांची मतं या पुस्तकामध्ये खोडलेली आहे। जातीच्या अनुषंगाने भारतातल्या अनेक विचारवंत
विद्यापीठांनी चिंतन आणि त्यांचा अभ्यास केलेला आहे। यामध्ये मिस्टर सेनार्ड एक फ्रेंच विद्वान आहेत, त्यांनी खूप मोठं बाबासाहेबांच्या आधी या विषयाच्या अनुषंगानं अभ्यास केलेला आहे। मिस्टर नेस्फिल्ड यांनी सुद्धा बाबासाहेबांच्या विचाराच्या आधी जातीच्या अनुषंगानं विचार केलेला आहे। मिस्टर एच रिसले यांनी सुद्धा अभ्यास केलेला आहे। तसंच भारतातले एक महत्त्वाचे विचारवंत होते डॉक्टर केतकर यांनी सुद्धा जातीच्या अनुषंगानं खूप मोठी विचारसरणी त्या ठिकाणी व्यक्त केलेली होती। आणि याच्या अगोदर बाबासाहेब वयाच्या 25व्या वर्षी ज्यावेळेस कोलंबिया विद्यापीठामध्ये होते त्यावेळेस बाबासाहेबांनी एक एसे लिहिला होता। तो एसे 1916 साली बाबासाहेबांनी पब्लिश केला होता, कास्ट इन इंडिया। आणि या कास्ट इन इंडियाच्या धर्तीवरतीच बाबासाहेबांनी 1936 ला एनिमेशन ऑफ कास्ट नावाचं एक पुस्तक किंवा हे भाषण लिहिलं होतं। म्हणजे बाबासाहेबांची जी हयात होती, बाबासाहेबांचा जो संघर्ष सुरू होता तो कास्ट पासून सुरू झाला आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत सुद्धा बाबासाहेब कास्ट या फॅक्टरवरती काम करत होते। म्हणजे जीवनाचा शेवट आणि जीवनाचा प्रारंभ हा बाबासाहेबांच्या कास्ट आहे। याच्या आधी 20व्या शतकातील खूप मोठे भारतातले विचारवंत आहेत, ते या अनुषंगाने आता काम करत आहेत। त्याच्यामध्ये आता वारले आता डॉक्टर गेल अमवेद, डॉक्टर एम श्रीनिवासन, कॉम्रेड शरद पाटील, डॉक्टर रोमिला थापर, अरुंधती रॉय, डॉक्टर उमेश बगाडी, सूरज एंगले, एलिनॉर झेलियट, वंदना सोनाळकर, कांच्या इलया आणि आनंद तेलतुंबे हे जातीच्या अनुषंगानं या देशामध्ये आजही लोक काम करत आहेत। जातीच्या संदर्भानं खूप मोठं काम शरद पाटलांनी केलेलं आहे। आणि रोमिला थापर यांनी तब्बल एनिमेशन कास्ट या पुस्तकाला 200 पानाची प्रस्तावना लिहिलेली आहे। एनिमेशन कास्ट पुस्तक तुम्ही जरूर वाचा। आणि या पुस्तकाला म्हणजे सरला माहिती आहे की रोमिला अरुंधती हे नाव काय आहे आणि या अरुंधती रॉयनी 200 पेज बाबासाहेबांची प्रस्तावना या पुस्तकासाठी लिहिलेली आहे। या पुस्तकामध्ये 35 विचारवंताचे रेफरन्स घेण्यात आलेले आहेत। बाबासाहेबांनी भाषण जे तयार केलेलं आहे त्या भाषणासाठी 35 रेफरन्स घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये अँथ्रोपॉलॉजिकल दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी रेफरन्स घेतलेले आहेत, सायकोलॉजिकल दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी रेफरन्स घेतलेले आहेत, हिस्टॉरिकल दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी रेफरन्स घेतलेले आहेत, सोशल सायन्स मधून बाबासाहेबांनी रेफरन्स घेतलेले आहेत, इकॉनॉमिक्स मधून बाबासाहेबांनी रेफरन्स घेतलेले आहेत आणि लॉ मधून सुद्धा बाबासाहेबांनी रेफरन्स घेतलेले आहेत। म्हणजे तुमचा एक एसे किती मजबूत असू शकतो, एक एसे तुमचा काय करू शकतो, जगाचं जे पटल आहे ते तुम्ही तोडू शकता, जगाचं जे पटल आहे ते तुम्ही ज्ञानाच्या पातळीवरती तोडू शकता। ज्ञान ही जी सत्ता आहे ही कायमस्वरूपी जात प्रामाणिकतेवरती आधारित नाही। ज्ञान हे साधन मात्र आहे। तो कोणत्याही वर्गाचा कोणत्याही घटकाचा माणूस असेल तो ज्ञानाच्या पातळीवरती श्रीमंत होऊ शकतो, हे बाबासाहेबांनी सिद्ध केलेलं आहे। बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये तुम्ही जर गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला बोर्ड दिसतील, त्या बोर्ड मध्ये लिहिलंय आमच्या विद्यापीठातले विद्यार्थी निश्चितपणाने गरीब आहेत, पण आमच्या विद्यापीठातले विद्यार्थी हे ज्ञानानं श्रीमंत असले पाहिजे। आणि मला अशी अपेक्षा आहे भारताचा जो कोणी माणूस असेल तो माणूस ज्ञानानं श्रीमंत असला पाहिजे। जातीचा आणि या सगळ्या गोष्टीचा गर्व बाजूला ठेवून आपण ज्ञानाच्या पातळीवरती डिस्कोर्स केला पाहिजे, ज्ञानाच्या पातळीवरती चर्चा केली पाहिजे। पण हे साधारणतः होताना आपल्याला दिसत नाहीये। ही सगळ्यात मोठी या महापुरुषांचा हा अपयश आहे असं मी म्हणेन। या ठिकाणी हा विषय निवडण्याच्या पाठीमागे सूत्र रमाबाईच्या संदर्भात मी उदाहरण देऊन या विषयाला मी सुरुवात करतो। रमाबाई ही बाबासाहेबांच्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक आहे। रमाबाई नसती तर किंबहुना बाबासाहेब बॅरिस्टर वगैरे जे काही आहेत ते बाबासाहेब होऊ शकले नसते। जर तुम्ही त्या सगळ्याचा धांडोळा घेतला तर तुम्हाला ते स्पष्टपणाने आढळून येईल। म्हणजे रमाईचा बाबासाहेबांमध्ये मी म्हटलं पहिल्यांदा की आंबेडकरवादा इतकीच रमाई अटळ आहे, फुलेवादा इतकीच साऊ अटळ आहे आणि मार्क्सवादा इतकीच अटळ जेनी आहे। हे तिन्ही इजम जे आहे जागतिक पातळीवरती हे तिन्ही इजम जे मोठे होऊ शकले या पाठीमागे त्यांच्या पत्नीचा खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे। ही रमाई होती, ही रमाई बाबासाहेबांच्या आयुष्यातली मी अर्धांगिनी वगैरे शब्द मला काही मान्य नाहीये, मी तसे शब्द काही वापरणार नाही। ही रमाई जी होती ही रमाई बाबासाहेबांच्या आयुष्यातली बाबासाहेबांची मैत्रीण होती, बाबासाहेबांची जीवन साथी होती। आणि ही रमाई बाबासाहेबांचं लग्न झाल्याच्या नंतर बाबासाहेब बीडी चाळ जी आहे मुंबईची या ठिकाणी बाबासाहेब 2 रूम मध्ये बाबासाहेब राहत होते आणि बाबासाहेब बॅरिस्टर होऊन आल्यानंतर भारतामध्ये डॉक्टर झालेले होते आणि भारतामध्ये बीडी चाळीमध्ये ते मुंबई या ठिकाणी राहत होते, वास्तव्य करत होते। आणि एके दिवशी निवांतपणे बाबासाहेब त्यांच्या घरी अभ्यास करत होते। घरी अभ्यास करत असतानाच रमाई थोडी भावनिक, इतरांना प्रेम देणारी तिची जी वृत्ती होती कारण तिचे आई वडील दोन्ही निवर्तले होते। लहानपणीच तिचा सांभाळ तिच्या मामा आणि मामीने केलेला होता। म्हणजे ज्या आईवडिलांना ज्या मुलांना आईवडिलाचं छत्र नसतं ती मुलं कशी घडतात हे तुम्हाला चांगलं माहिती आहे। आणि मग ते जे प्रेम असतं ते रमाईला न भेटलं होतं कधी, त्यामुळे ते सगळं प्रेम ती त्या इतर लोकांमध्ये सातत्यानं शोधण्याचा प्रयत्न करत होती। अचानक त्यांच्या जवळच्या चाळीमधली जी एक महिला होती ती प्रेग्नेंट होती आणि तिला अचानक कळायला लागल्या। रमाबाई धावपळत गेल्या आणि तिने बघितलं ती सगळी सिच्युएशन आणि धावपळत ती घरी आली आणि म्हणजे साहेब, ती बाबासाहेबांना साहेब म्हणायची, साहेब चला लवकर। ते म्हणजे काय झालं रामू, तर रामू म्हणायचे काय झालं,
तर ती म्हणली की जवळची जी महिला आहे ती प्रेग्नेंट आहे आणि तिला कळायला लागलेलं आहे, तुम्ही लवकर चला आणि तिचं डिलिव्हरी तिला मोकळी करा. बाबासाहेब म्हटले, रमाई मी तसला डॉक्टर नाही, रमाई मी तू जे समजते मी तसला डॉक्टर नाही, मी माणसांचा डॉक्टर आहे. ती म्हणते माणसांचा आणि पुस्तकांचा डॉक्टर. बाबासाहेब म्हटले माणसांचा आणि पुस्तकांचा मी डॉक्टर आहे. रमाई म्हटली बाबासाहेब कुठं पुस्तकांना आणि माणसांना कुठं, म्हणजे पुस्तकांचा आणि माणसांचा कुठं डॉक्टर असतो का? तर बाबासाहेब म्हटले हो रमाई, पुस्तकांचा आणि माणसांचा देखील डॉक्टर असतो. या देशातल्या पुस्तकांना आणि या देशातल्या माणसांना रोग झालेला आहे, तो जातीयतेचा कॅन्सर आहे आणि त्या जातीयतेच्या कॅन्सरचा मी डॉक्टर आहे. आपल्या देशाला काय झालेलं आहे तर जगभर आपल्या देशाला जातीयतेचा कॅन्सर झालेला आहे आणि याचा एकमेव डॉक्टर आहे तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. हे बाबासाहेबांनी रमाईला दिलेलं उदाहरण यासाठी मी वापरून या ठिकाणी माझ्या भाषणाची सुरुवात करतो. ऋग्वेदाचं जे धर्ममंडळ आहे आपल्याला पुरुष सूक्त त्याच्यामध्ये वर्णव्यवस्थेचा पहिल्यांदा प्रारंभ झालेला आहे. त्या ऋग्वेदामध्ये सांगितलंय ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण जन्माला आले, ब्रह्मदेवाच्या वाहूतून क्षत्रिय जन्माला आले, ब्रह्मदेवाच्या मांडीतून वैश्य जन्माला आले आणि ब्रह्मदेवाच्या तळपायातून शूद्र जन्माला आले. ही मांडणी ऋग्वेदाचं जे पुरुष सूक्त आहे त्याच्या 10व्या मंडलामध्ये ही मांडणी आलेली आहे ऋग्वेदाच्या संदर्भाने. म्हणजे ऋग्वेदानं सांगितलं कुठल्या कार्यकाल खंडामध्ये, म्हणजे बाबासाहेब तर असं स्टेटमेंट देतात ऋग्वेदामध्ये ही जी मांडणी केलेली आहे ही सुद्धा नंतर घातली गेलेली मांडणी आहे, म्हणजे ती मुळात ऋग्वेदामध्ये नाही आहे मांडणी, पुढे घातली गेली. म्हणजे अनेक लोकांनी त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी चेंज केलेल्या आहेत. तर ब्राह्मणांनी काय करायचं तर ब्राह्मण त्यांनी ज्ञान करायचं. मी मगाच म्हटलं बुद्धी हा स्वायत्त सद्गुण नाही, तो साधन मात्र आहे. क्षत्रियांनी संरक्षण करायचं, वैश्यांनी व्यापार करायचा आणि शूद्रानं या त्रिवर्णिकांची सेवा करायची. याच्यामध्ये तुम्हाला शूद्र म्हणजे अतिशूद्र आणि स्त्रिया कुठेही तुम्हाला दिसणार नाहीये. आणि हा जो संबंध आहे तो पाल्य हा संबंध आहे, दाता याचक हा संबंध आहे. वर्णव्यवस्थेच्या पोटातून जाती व्यवस्थेचा उगम झालेला आहे. व्हॉट इज कास्ट? काय आहे कास्ट? जात म्हणजे नेमकं काय असते तर जात हे एकाच लोकांच्या वंशाचे एकत्रीकरण आहे. काय आहे ते जात? हे एकाच लोकांच्या वंशाचं एकत्रीकरण आहे. जातीचं वैशिष्ट्य सुद्धा बाबासाहेब अधोरेखित करतात. कास्ट ही बाय बर्थ असते, कास्ट ही बाय बर्थ असते. जात ही श्रमावरती आधारित आहे, जात ही श्रमावरती आधारित आहे. जातीच्या वस्त्या असतात, जातीच्या वस्त्या असतात. जात ही उच्च नीचतेवरती अवलंबून असते, जातीचे व्यवसाय असतात. जाती संस्था का तर वंश वर्ण याच्या पावित्र्यासाठी जाती संस्था निर्माण केल्या गेल्याचं म्हटलेलं आहे. बाबासाहेब असं म्हणतात, अनेक लोक असं म्हणतात की म्हणून ही जाती व्यवस्था निर्माण केलेली आहे, परंतु बाबासाहेब म्हणतात म्हणून तितका काही मोठा प्रकांड पंडित नव्हता किंवा त्याच्या तवेच्या बाहेर होतं जाती व्यवस्था निर्माण करणं, म्हणून त्याचा फक्त प्रचार आणि प्रसारक आहे. त्याला त्याच्यामध्ये मोठं स्थान देण्यात काहीही अर्थ नाही. ही जी गोष्ट आहे ती मी ब्राह्मण नावाची जी गोष्ट वापरतोय, ब्राह्मणिझम म्हणजे ब्राह्मणिझम हा शब्द वापरतोय, ब्राह्मण शब्द वापरत नाही. ब्राह्मणिझम म्हणजे जे कोणी त्या विचारधारेचे असतील, जे वर्णव्यवस्था मानणारे जे सगळे समाजात दलित जरी असला तर तो, आणि तो जर ती व्यवस्था मानत असेल तो सुद्धा ती ब्राह्मणिझम मध्ये मोडतो. त्यामुळं ब्राह्मण आहे म्हणजे उदाहरणार्थ खूप सारे ब्राह्मण आहेत की त्यांनी ते स्वतःला डीप कास्ट त्यांनी केलेला आहे. अनेक ब्राह्मण आहेत त्या देशातले, त्यांनी स्वतःला डीप कास्ट केलेला आहे, म्हणजे जातीचा जो शृंखला आहे ती सगळी त्यांनी मोडलेली आहे. आता आपल्या औरंगाबादचे पण सर आहेत, ते सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीमध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन करतात. जे डोळे सर असतील किंवा इतर सगळी मंडळी, म्हणजे तुम्ही समजू शकता. म्हणजे माझा काही ब्राह्मण या कास्टवरती आरोप नाहीये, तर माझा आरोप हा ब्राह्मणवादावरती आरोप आहे. जाती संस्था का तर वंश वर्ण याच्या पावित्र्यासाठी जाती संस्था निर्माण केल्याचं लोक म्हणतात. श्री R.D. भांडारकर हे खूप मोठे जागतिक कीर्तीचे विद्वान आहेत. त्यांनी फॉरेन एलिमेंट्स इन हिंदू पॉप्युलेशन नावाचा ग्रंथ, बाबासाहेबांच्या आधी त्यांनी हा ग्रंथ लिहिला होता आणि या ग्रंथामध्ये ते म्हणतायत परकीय रक्ताचा अंश नसलेला वर्ग किंवा जात भारतात अभावाने आढळेल. भारतातील वंशात आर्य, द्रविडियन, मंगोलियन, शिथियन तसेच मोगल, अफगाण, शक, कुशाण, यहुदी, फ्रेंच, पोर्तुगीज, ब्रिटिश, डच या सर्व लोकांच्या रक्ताची सरळ मिसळ झालेली आहे. भारतातला एकही वंश आणि एकही जात शुद्ध नाहीये. ते जाणीवपूर्वक मी या ठिकाणी सांगतो, भारतातला एकही वंश आणि जात शुद्ध नाहीये. ही तेव्हाच सगळी जी काही भेसळ आहे ही त्या कार्यकालखंडात घडलेली आहे. तर ही लोक याही कार्यकालखंडात 20व्या किंवा 21व्या शतकात विज्ञानाच्या कार्यकालखंडामध्ये माणूस पृथ्वीवर गेल्यानंतर देखील त्यांच्या मानसिकतेमध्ये जात नावाची गोष्ट लपलेली आहे.
त्यामुळे तुम्हाला आत्ताच सांगतो, युव्हाल नोना हरारी नावाचं एक विचारवंत आहे आणि सेपियन्स नावाचं त्यांनी पुस्तक काढलेलं आहे. ते सेपियन्स नावाच्या पुस्तकामध्ये त्यांनी या सगळ्या थिअरी पुरून काढलेल्या आहेत ज्या सांगितल्या जात्या जाती धर्माच्या. आता पुस्तक तुम्ही जरूर वाचू शकता. त्यांनी म्हणजे आपण सगळे कुणाचे अंश आहोत, तर आपण सगळे अंश एकाच माणसाचे म्हणजे सेपियन्स आहोत. आपण कोण आहोत? आपण इतिहासाचे सर बसले तिथं. आपण सगळे सेपियन्स आहोत. म्हणजे जो आधुनिक मानव आहे तो सगळा सेपियन्स या घटकाचा अंश आहे. तरी देखील कास्ट इज अ नोशन, जात ही एक मानसिकता आहे. जात ही तुमच्या मेंदूमध्ये कार्य करते. जात ही भौतिक नाहीये. भौतिक अडथळ्यांचा विध्वंस म्हणजे जाती विध्वंस नव्हे, तर तुमच्या जाणीवामध्ये बदल होणं, तुमच्या वर्तन व्यवहारामध्ये बदल होणं म्हणजे जातीचं अॅनिलिशन करणं. ही बाबासाहेबांना अपेक्षित असलेली गोष्ट होती, पण ती गोष्ट घडत नाहीये. जाती संस्था आणि स्त्रिया, जात्यांतर्गत विवाह हे जातीचे योगक्षरक लक्षण आहे. स्त्रिया म्हणजे जातीचे प्रवेशद्वार आहे. हे बाबासाहेबांनी